कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील रुग्णांना रक्त तपासणीसाठी खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक लूट झाल्याचा प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणला होता। रुग्णांकडून घेतलेले पैसे संबंधित लॅब आणि त्यांच्या एजंटांकडून वसूल करून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज सीपीआर रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडे ते पैसे परत देण्यात आले। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होतंय। कोल्हापुरातील सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यासह जवळचे जिल्हे, कोकण तसंच कर्नाटक राज्यातील विविध भागातील रुग्ण विविध प्रकारच्या उपचारांसाठी नेहमी येत असतात। मात्र या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी त्यांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना खासगी लॅबमध्ये पाठवलं जात होतं। काही खासगी लॅबचे एजंट आणि कर्मचारी नेहमी सीपीआर रुग्णालयात तळ ठोकून बसले होते। 2 दिवसांपूर्वी याचा पर्दाफाश स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केला होता। या प्रकरणाला सीपीआर मधील काही डॉक्टर आणि कर्मचारी खत पाणी घालत असल्याचा आरोपही या दरम्यान करण्यात आला होता। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची प्रचंड आर्थिक लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानं खळबळ उडाली होती। याची दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सीपीआर रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं। या दरम्यान सीपीआर रुग्णालयातील रुग्णांकडून खासगी लॅबमधील एजंटांनी रक्त तपासणीसाठी घेतलेले पैसे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित लॅबच्या त्या एजंटांकडून वसूल केले। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे वसूल केलेले पैसे आज सीपीआर रुग्णालयातील संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांकडे परत देण्यात आले। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या तत्परतेमुळे सीपीआर रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लूट बंद होऊन गेलेले पैसे परत मिळाले। त्यामुळे इथले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कृतज्ञता आणि समाधान व्यक्त करण्यात आलं। यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सुरेश पाटील, सरदार पाटील, सतीश पाटील, विनायक पाटील, अभिजित कांजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।